श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे। आज आपण हॉटेलमध्ये मिळतो असा मेंदू वडा कसा बनवायचा आणि त्याचबरोबर नारळाची चटणी आणि सांबर देखील कसे बनवायचे याची रेसिपी आज आपण पाहणार आहोत। तर चला सुरू करूयात। त्यासाठी मी इथे उडदाची डाळ घेतली आहे। ही डाळ आपल्याला छान अशी धुवून घ्यायची आहे 2-3 वेळा। बघा मी कशा पद्धतीने धुते, अशा पद्धतीने तुम्ही डाळ स्वच्छ अशी 2-3 वेळा धुवून घ्या। डाळ हाताने चांगली चोळून धुवायची, म्हणजे डाळ स्वच्छ धुतली जाते। त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये स्वच्छ पाणी ॲड करून ही डाळ आपल्याला 4 ते 5 तास भिजवत ठेवायची आहे। 4 ते 5 तास पुरेसे आहे, त्याच्यापेक्षा जास्त नका भिजवू। बघू शकता आपली डाळ छान अशी भिजलेली आहे। त्याच्यातलं मी एक्स्ट्रा पाणी काढून टाकलेलं आहे। आता ही डाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। थोडी थोडी करून आपल्याला ही पूर्ण डाळ बारीक करून घ्यायची आहे। डाळ दळत असताना त्याच्यामध्ये आपण थोडं पाणी ॲड करू शकता। पाणी जास्त ॲड करायचं नाहीये, थोडंच पाणी ॲड करून आपल्याला ही डाळ छान अशी दळून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही डाळ छान अशी आपली दळली गेली आहे। आता ही आपण एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊयात। पाण्याचा जास्त वापर करायचा नाही आपल्याला, जितकं होईल तितकं कमी पाण्याचा वापर करून आपल्याला ही डाळ अशा पद्धतीने वाटून घ्यायची आहे। मी सगळी डाळ एकदम थोड्याशा पाण्याचा वापर करून वाटून घेतलेली आहे। आपली डाळ इथे दळून तयार आहे। छान अशी बारीक झालेली आहे। पीठ आपलं असं झालं की समजायचं आपली डाळ छान अशी परफेक्ट झालेली आहे। त्याच्यामध्ये मी जिरे ॲड केलेत आणि बारीक चिरलेला कढीपत्ता ॲड करते। तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घालू शकता, नाहीतर स्किप करू शकता। आणि चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ ॲड करायचं आहे आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। एक 5 मिनिट आपल्याला ही सर्व काही मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण सांबर बनवण्यासाठी इथे आपण तुरीची डाळ घेतलेली आहे। ही डाळ देखील आपल्याला स्वच्छ अशी 2-3 वेळा चोळून धुवायची आहे। डाळ आपली धुवून झालेली आहे, त्याच्यामध्ये आपण पाणी ॲड करूयात आणि ही डाळ आपण शिजवायला ठेवूयात।
डाळ शिजवताना आपल्याला त्याच्यामध्ये थोडीशी हळद आणि थोडंसं ऑइल टाकायचं आहे. आणि मिक्स करून आपल्याला ही डाळ शिजवत ठेवायची आहे. डाळ शिजवत असताना असे फेस आलेला आपल्याला काढायचा आहे. जितकं होईल तितकं आपल्याला हे असं काढून टाकायचं आहे, म्हणजे ऍसिडिटी होत नाही. बघा मी जमेल इतकं सगळं असं काढून टाकलेलं आहे. तर आपण नारळाची चटणी बनवूयात. त्यासाठी मी इथे खोबरं, ओला खोबरं आणि चण्याची भाजकी डाळ, एक 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि 2-3 हिरव्या मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतल्या आहेत. त्याच्यामध्ये आपण थोडंसं मीठ ऍड करूयात चवीनुसार. आणि थोडंसं पाणी ऍड करूयात. सुरुवातीला जास्त पाणी नाही ऍड करायचं, थोडंसंच पाणी ऍड करायचं आणि आपण हे मिक्सरला लावून छान असं वाटण तयार करूयात. आपलं छान असं नारळाच्या चटणीचं वाटण तयार आहे. आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊयात. आणि तडक्यासाठी मी इथे एका टोपामध्ये तेल गरम करत ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण मोहरी टाकूयात. तेल छान असं गरम झाल्यानंतर मोहरी टाका, म्हणजे मोहरी छान अशी तडतडते. आणि गॅस बंद करायचा आणि मग त्याच्यामध्ये कढीपत्ता ऍड करायचा. आणि ही फोडणी आपल्याला आपण जी नारळाची चटणी बनवली होती त्याच्यामध्ये आपल्याला ही घालायची आहे. हा तडका आपण नारळाच्या चटणीमध्ये ओतून छान असा मिक्स करून घ्यायचा आहे. आपली नारळाची चटणी तयार आहे. आता आपण सांबर बनवूयात. त्यासाठी मी इथे कुकर घेतला आहे. कुकरमध्ये आपण थोडंसं ऑइल टाकून घेऊयात. ऑइल छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण मोहरी ऍड करूयात. मोहरी चांगली तडतडली की फोडणी छान बसते. इथे मोहरी चांगली तडतडली आहे. आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता ऍड करूयात. आणि एक मोठ्या आकाराचा कांदा इथे मी उभा चिरून घेतलेला आहे, तोही त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे. आणि कांदा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला छान असं परतायचं आहे. आता मी त्याच्यामध्ये 4-5 लसणाच्या पाकळ्या ठेचून टाकते. तेही आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे. आता त्याच्यामध्ये आपण एक मोठ्या आकाराचा टोमॅटो चिरलेला आहे बारीक, तो ऍड करूयात. आणि छान असं मिक्स करायचं आहे. टोमॅटो आणि कांदा छान असा मिक्स झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक बटाटा ऍड करूयात. आणि मिक्स करायचं आहे. सांबर मध्ये कोण कोण बटाटा ऍड करतं मला नक्की सांगा. ही एकदम सिंपल अशी सांबरची रेसिपी आहे. तुम्ही कोणतीही भाजी घरात नसेल तरी देखील ही बनवू शकता. झटपट असे बनते. आणि त्याच्यामध्ये आपण थोडीशी हळद ऍड करूयात.
डाळ शिजवताना आपण हळद ऍड केलेली आहे, त्यामुळे थोडीशीच हळद आपण ऍड करायची आहे। त्याच्यानंतर आपण सांबर मसाला ऍड करूयात। दोन मोठे चमचे सांबर मसाला आपण त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे आणि मिक्स करायचं आहे। आणि थोडंसं आपण त्याच्यामध्ये लाल तिखट ऍड करूयात। हे घरगुती लाल तिखट आहे। आणि त्याच्यानंतर आपण जी डाळ शिजवली होती ती त्याच्यामध्ये ऍड करूयात। झटकीपट हे सांबर आपली बनवून तयार होतं। तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। आता मी त्याच्यामध्ये इमलीचा कोळ ऍड करते, जी आपण गरम पाण्यामध्ये चिंच भिजवत ठेवली होती त्याची ही पेस्ट आहे, ती त्याच्यामध्ये मी ऍड करते। थोडासा गूळ ऍड करायचा आहे। आणि झाकण लावून 1-2-3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत मंद आचेवर। बघू शकता आपलं सांबर रेडी आहे। झटकीपट बनतं सांबर हे, तुम्ही नक्की एकदा ट्राय करा। त्याच्यामध्ये मीठ ऍड करूयात चवीनुसार। आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करूयात। चला, आपलं झटकीपट असं सांबर तयार आहे। आता आपण वडे बनवायला घेऊयात। असं आपण हातावरती पीठ घ्यायचं आणि अंगठ्याच्या साहाय्याने मधोमध होल करायचं आणि गरम तेलामध्ये आपल्याला हे सोडायचं आहे। बघा मी कशा पद्धतीने करते, अशा पद्धतीने तुम्ही छान असं करा। थोडंसं पाण्याचा हात घ्यायचा आणि मग थोडंसं पीठ घ्यायचं हातावरती आणि गोल असं गोळा बनवायचा आणि मधोमध अंगठ्याच्या साहाय्याने होल करायचा आणि तेलात हळूवार असं सोडून द्यायचं। आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला हे वडे छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत। गॅसची फ्लेम मीडियमच ठेवा, म्हणजे वडे आतूनही छान असे फ्राय होतात। लालसर होईपर्यंत आपल्याला हे वडे फ्राय करायचे आहेत। बघू शकता तुम्ही वड्याला छान असा कलर आलेला आहे। आता हे आपण काढून घेऊयात। आता तुम्हाला एक वेगळी पद्धत दाखवते। जर तुम्हाला हाताने नसतील बनवता येत तर आपण असेही बनवू शकतो। गाळणी तर प्रत्येकाच्याच घरी असते। अशा पद्धतीने गाळणीला थोडंसं पाणी लावायचं आणि त्याच्यावर ते पीठ ठेवून मधोमध छेद करून आपल्याला हे हळूवारपणे ऑइल मध्ये सोडायचं आहे, जसं मी दाखवते तशा पद्धतीने। बघू शकता आपले वडे छान असे गोल जसे हॉटेलमध्ये मिळतात तसे बनवून तयार आहेत।
तुम्हाला हाताने जर बनवायला येत नसेल तर ही ट्रिक नक्की ट्राय करा. वडे छान अशा पद्धतीने बनवून तयार होतात. अशा पद्धतीनेच आपल्याला सगळे वडे फ्राय करून घ्यायचे आहेत. आपले इथे झटकीपट असं सांबर चटणी आणि मेंदू वड्याची रेसिपी तयार आहे. तुम्ही बघू शकता किती सॉफ्ट आणि स्पंजी आपले वडे बनवून तयार आहेत. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. तुम्ही नक्की ट्राय करा आणि